नमस्कार. श्रीमद भगवद्गीतेच्या या सखोल प्रवासात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की आपल्याच नातेवाईकांना शत्रूच्या रूपात समोर पाहून अर्जुन मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला आहे. पण आजच्या या भागात आपण अर्जुनाच्या त्या तर्कांचा विचार करणार आहोत जे तो भगवान श्रीकृष्णांसमोर मांडतो. अध्याय 1 मधील श्लोक 31 ते 40 भाग 4 मध्ये अर्जुन विचारतो की ज्यांच्यासाठी राज्य हवे आहे त्यांनाच मारून मिळवलेल्या विजयाचा काय उपयोग? कुळाचा नाश केल्याने कोणते पाप लागते आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतात? यावर अर्जुन आपले विचार मांडतो. एक महान योद्धा जेव्हा भावनेच्या आहारी जाऊन युद्धाचा त्याग करण्याचा विचार करतो तेव्हा त्याचे तर्क कसे असतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. जय श्रीकृष्ण. श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. मराठी अर्थ. अर्जुन म्हणाला, हे केशवा, मला सर्व चिन्हे विपरीत दिसत आहेत आणि युद्धात आपल्याच स्वजनांना मारून कोणतेही कल्याण होईल असे मला वाटत नाही. स्पष्टीकरण. अर्जुनाला विजय मिळवण्यापेक्षा आपल्या माणसांना गमावण्याची भीती जास्त वाटत आहे. त्याला वाटते की आपल्याच नातेवाईकांचे रक्त सांडून मिळवलेले यश हे श्रेयस्कर नाही. श्लोक 32. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. मराठी अर्थ. हे कृष्णा, मला विजय नको, राज्य नको आणि सुखही नको. हे गोविंदा, जर आमचे स्वजनच जिवंत राहणार नसतील तर आम्हाला राज्याचा, भोगांचा किंवा जीवनाचा तरी काय उपयोग? स्पष्टीकरण. येथे अर्जुन वैराग्याचा गप्पा मारू लागला आहे. त्याला वाटते की ज्यांच्यासाठी ऐश्वर्य मिळवायचे तेच समोर मरण्यासाठी उभे आहेत. मग हे युद्ध कशासाठी? श्लोक 33. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च. मराठी अर्थ. ज्यांच्यासाठी आम्हाला राज्य, भोग आणि सुखाची इच्छा होती तेच हे सर्व आचार्य, वडील, मुले आणि आजोबा स्वतःच्या प्राणांची आणि धनाची आशा सोडून युद्धात उभे आहेत. स्पष्टीकरण. अर्जुन समोरासमोर उभ्या असलेल्या भीष्म, द्रोण यासारख्या आदरणीय व्यक्तींकडे पाहून भावनिक झाला आहे. श्लोक 34. आचार्य पितर पुत्रा तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्थिता. मराठी अर्थ. आचार्य, वडील, मुले तसेच आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे आणि इतर सर्व नातेवाईक उभे आहेत. स्पष्टीकरण.
या श्लोकात अर्जुन समोरच्या सैन्यातील आपल्या नातेसंबंधाची पूर्ण यादीच श्रीकृष्णासमोर वाचून दाखवत आहे. श्लोक 35. एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किन्नु मही कृते. मराठी अर्थ. हे मधुसूदना, त्यांनी मला मारले तरी चालेल, परंतु पृथ्वीचे काय? पण तिन्ही लोकाचे राज्य मिळत असले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही. स्पष्टीकरण. अर्जुनाची दया इतकी वाढली आहे की तो स्वतःचा बळी द्यायला तयार आहे, पण आपल्या नातेवाईकांवर शस्त्र उचलण्यास तयार नाही. श्लोक 36. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतान् तताइन तस्मान्नारा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखी न श्याम माधव. मराठी अर्थ. या आततायी कौरवांना मारून आम्हाला केवळ पापच लागेल. म्हणून हे माधवा, धृतराष्ट्रांच्या पुत्रांना आणि आपल्या बांधवांना मारणे आम्हाला योग्य नाही. आपल्याच स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे राहू? स्पष्टीकरण. शास्त्राप्रमाणे आतताईला मारणे पाप नाही, पण अर्जुन येथे धर्मापेक्षा नात्याला महत्त्व देऊ लागला आहे. श्लोक 37. यद्यपेतेन पश्यन्ति लोभो पहत चेतस कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहेच पातकं. मराठी अर्थ. जरी लोभाने भ्रमिष्ट झालेल्या या लोकांना कुलक्षयामुळे कुळाचा नाश होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पाप दिसत नसले तरी. स्पष्टीकरण. अर्जुन म्हणतो की कौरव लोभी आहेत म्हणून त्यांना पाप दिसत नाहीये, पण आम्हाला तर कळते. श्लोक 38. कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. मराठी अर्थ. हे जनार्दना, कुळाचा नाश केल्याने लागणारा दोष स्पष्ट दिसत असताना या पापापासून दूर राहण्याचा विचार आम्ही का करू नये? स्पष्टीकरण. अर्जुन स्वतःला कौरवांपेक्षा शहाणा समजून युद्ध टाळण्याचे समर्थन करत आहे. श्लोक 39. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्ण मधर्मोऽभिभवात्युत. मराठी अर्थ. कुळाचा नाश झाला की सनातनी कुलधर्म नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाल्यावर संपूर्ण कुळावर अधर्माचे राज्य येते. स्पष्टीकरण. येथे अर्जुन सामाजिक विनाशाबद्दल बोलत आहे. त्याला भीती आहे की घरातील पुरुष मारले गेले तर परंपरा आणि संस्कार संपून जातील. श्लोक 40. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रिय त्रिषु दृष्टाशु वाष्णेय जायते वर्णसंकर. मराठी अर्थ. हे कृष्णा, अधर्म वाढल्यामुळे कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि हे वाष्णेया कृष्णा, स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर
अवांछित प्रजा निर्माण होते. स्पष्टीकरण. अर्जुनाचा तर्क आहे की युद्धाने समाजाची नैतिक घसरण होईल आणि पुढील पिढ्या संस्कारहीन जन्माला येतील. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.